इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचे गणित भाग 1 मधील प्रकरण 4 अर्थनियोजन यातील सराव संच 4.3 ची काही उदाहरणं. तत्पूर्वी आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. समजून घ्या की एखादा व्यक्ती आहे ज्याला दुकान टाकायचं आहे. त्या दुकानासाठी आवश्यक असणारं भांडवल तो एकटा उभं करू शकेल. परंतु एखाद्या व्यक्तीला जर कारखाना, एखादी कंपनी किंवा एखादा उद्योग मोठा टाकायचा असेल तर त्यासाठी त्याला खूप मोठं भांडवल लागेल आणि हे भांडवल तो एकटा उभं करू शकणार नाही. यासाठी तो समाजातून ते भांडवल उभं करेल आणि मग समजा त्याला जर 25 लाखांची आवश्यकता असेल तर हे सर्व 25 लाख तो समाजातून उभा करेल. म्हणजेच तो कंपनीच्या या भांडवलातून काही भांडवल तो टाकेल आणि उर्वरित भांडवल समाजातून उभं करेल. म्हणजेच कंपनीचे तो भांडवलाचे भाग बनवेल. या समजा त्याला जर 10 लाखांची आवश्यकता बाहेरून असेल तर या 10 लाखांचे भाग तयार करेल तो. त्याला भाग भांडवल असं म्हणतात. आणि हे भाग भांडवल मग तो त्याची किंमत 1 रुपया, 2, 5, 10, 20, 50, 100, 500, 1000 त्याच्या याच्यावर अवलंबून असेल. मग लोक हे भाग विकत घेतील आणि तो पैसा या व्यक्तीकडे जमा होईल आणि ते सुद्धा ह्या प्रमाणात, ज्या प्रमाणात हे भाग विकत घेतील त्याच प्रमाणात ते सुद्धा या कंपनीचे ओनर होतील, मालक होतील. भविष्यात कंपनीने जर चांगला परफॉर्मन्स दिला, नफा मिळाला तर ह्या व्यक्तींना सुद्धा ह्या प्रमाणामध्ये, ज्या प्रमाणात त्यांनी हे भाग घेतलेत त्या प्रमाणामध्ये त्यांना सुद्धा लाभ मिळेल. तर तो लाभांश कसा काढायचा, परतावाचा दर कसा काढायचा, त्याचबरोबर एकूण गुंतवणूक हे कशी काढायचे, हे सर्व आपल्याला आता या सराव संचामध्ये बघायचं आहे. तर याला शेअर्स असं देखील म्हणतात. हे शेअर्स यांची किंमत ठराविक असते. हे यांची संख्या पण ठराविक असते आणि किमतीलाच फेस व्हॅल्यू असे म्हणतात. आणि ज्या भावाने ती आजच्या रोजी विकले जात आहेत, समजा एखाद्या शेअर्सची फेस व्हॅल्यू 100 आहे परंतु कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि शेअरचा भाव वाढलेला आहे, तो आता 120 रुपयाने विकला जात आहे, तर 100 रुपये त्याची फेस व्हॅल्यू झाली आणि 120 त्याची मार्केट व्हॅल्यू झाली. म्हणजे आज रोजी लोक त्याला 120 रुपयाने विकत घेतील. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यूलाच बाजार भाव असं म्हणायचं मराठीमध्ये. 120 रुपयाच्या बाजार भावाने तो विकला जातो. चला मग आता पाहूया आपण सराव संच 4.3चं पहिलं उदाहरण. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे त्यात आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि म्हटलं आहे की पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. या तक्त्यामध्ये 4 कॉलम आहेत, म्हणजे ज्याला स्तंभ म्हणतो आपण. पहिल्या स्तंभामध्ये उदाहरण क्रमांक, दुसऱ्या स्तंभामध्ये दर्शनी किंमत, तिसऱ्यामध्ये मूल्य प्रकार आणि चौथ्यामध्ये बाजार भाव. मूल्य प्रकार 3 असतात. एक असतो सममूल्य, म्हणजे शेअरची किंमत जेवढी आहे तेवढ्याच किमतीचा जर बाजारभाव असेल तर तो सममूल्य असतो. जर दर्शनी किमतीमध्ये जर बाजारभावात वाढ झाली तर अधिमूल्य होतं आणि बाजारभाव कमी झाला तर अवमूल्य होतं. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. आता 100 रुपये किंमत आहे दर्शनी आणि सममूल्य जर मूल्य प्रकार असेल तर बाजारभाव सुद्धा सममूल्य म्हणजे तेवढाच असेल जेवढा की दर्शनी किंमत आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहू 100 रुपये. सममूल्य म्हणजे जेवढी दर्शनी किंमत तेवढाच बाजारभाव. अधिमूल्य म्हणजे दर्शनी किमतीमध्ये वाढ. आता अधिमूल्य किती वाढलेलं आहे, 500 रुपये आणि बाजारभाव आजच्या दिवशी किती आहे, 575. मग जर 575 मध्ये 500 रुपये अधिमूल्य झालेलं आहे, याचा अर्थ असा होतो की दर्शनी किंमत त्याची असेल 75 रुपये. आणि या ठिकाणी बघा, दर्शनी किंमत त्याची 10 रुपये आहे आणि बाजारभाव 5 रुपये आहे, म्हणजे त्याचं अवमूल्य झालेलं आहे. किती झालेलं असेल अवमूल्य, म्हणजे त्याचा रेट कमी झालेला आहे. अवमूल्य त्याचं 5 रुपये झालेलं आहे. 10 वरून 5 रुपये अवमूल्य झालं आणि आज त्याचा बाजारभाव 5 रुपये आहे. असा हा पहिला प्रश्न होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा. मित्रांनो, दुसरं उदाहरण आहे. बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला
तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. आपल्याला या ठिकाणी परताव्याचा दर काढायचा आहे. आता परताव्याचा दर काढण्यासाठी बघा सूत्र आहे परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. म्हणजे तुम्ही पाहू शकता परताव्याचा दर काढायचा असेल तर आपल्याला अगोदर लाभांश काढावा लागेल, गुंतवणूक काढावी लागेल, तेव्हा आपल्याला परताव्याचा दर काढता येईल. चला मग आपण सर्वप्रथम काढूया लाभांश आणि गुंतवणूक. अमोलने किती गुंतवणूक केलेली आहे, त्याला किती लाभांश मिळालेला आहे हे आपण आता बघूया. तर बघा अमोलने ज्यावेळेस हे शेअर्स घेतलेले आहेत त्यावेळेस त्यांची जी दर्शनी किंमत होती ती होती दर्शनी किंमत ती होती 100 रुपये. हे बघा 100 रुपये दर्शनी किमतीचे त्याने ते शेअर्स त्यावेळेस घेतले होते आणि 50 शेअर्स त्याने विकत घेतले. याचा अर्थ त्यावेळेस त्या शेअर्सचा जो बाजारभाव असेल तो असेल 80 रुपये. ठीक आहे, बाजारभाव 80 रुपये होता. आता त्याने घेतले एकूण 50 शेअर्स. 50 शेअर्स विकत घेतलेले आहेत म्हणून आपण तेही या ठिकाणी लिहून घेऊया. शेअर्स ची संख्या जी आहे एकूण 50 शेअर्स त्याने घेतलेले आहेत. आता आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय की आपल्याला त्याला अमोलला एकूण 20% लाभांश कंपनीने दिलेला आहे. आता लाभांश कसं काढायचं बघा. 20% लाभांश दिलेला आहे म्हणजे किती रुपये दिलेला आहे हे आपल्याला काढावं लागेल. तर ते काढण्यासाठी सूत्र सोपं आहे. लाभांश बरोबर हे पहा, हे सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 100 रुपये जर किंमत असेल तर 20% लाभांश म्हणजेच 2 शून्य गेले 2 शून्य गेले 20 एक 20. 100 जर असेल तर लाभांश हा 20 रुपये होतो आणि म्हणून 20 रुपये प्रति शेअर लाभांश असेल तर त्याने घेतले आहेत 50 शेअर्स. मग त्याला मिळालेला जो एकूण लाभांश आहे, मिळालेला एकूण लाभांश तो म्हणजे काय करायचं, गुणाकार करायचा. त्याच्याकडे आहेत 50 शेअर्स, 20 रुपये प्रमाणे झाले 5 दुने 10 आणि हे 1 आणि 2 शून्य, 1000 रुपये त्याला एकूण लाभांश या ठिकाणी मिळालेला आहे. आता आपण काढूया परताव्याचा दर, कारण आपल्याकडे या ठिकाणी गुंतवणूक पण आहे, लाभांश पण आहे. आपण गुंतवणूक या ठिकाणी काढलेली नाहीये. गुंतवणूक पण काढून घेऊ. शेअर्सची संख्या आणि बाजारभाव आपण दिलेला आहे. गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्स म्हणजे 80 गुणिले 50. ह्या बाजारभावाने त्याने एवढे शेअर्स घेतलेले आहेत म्हणजे त्याची एकूण गुंतवणूक किती झाली, 8 पंचे 40 आणि हे 2 शून्य, 4000 रुपये त्याची गुंतवणूक आहे. चला मग आता आपण काढू परताव्याचा दर. परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. हे सूत्र व्यवस्थित पाठ करून घ्या. लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. चला मग लाभांश किती मिळालाय त्याला, हे बघा, हा 1000 रुपये छेद एकूण गुंतवणूक त्याची आहे 4000 रुपये गुणिले 100. हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, 100 एक 100 भागिले 4.
100ला 4ने भाग लावला तर 25 उत्तर येतं. तर परताव्याचा जो दर असेल तो 25% असणार आहे, असं या ठिकाणी आपण उत्तर काढलेलं आहे. परताव्याचा दर 25% आहे. हा होता दुसरा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या. तिसरं उदाहरण आहे की जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली. तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. आपल्याला एकूण गुंतवणूक काढायची आहे, लक्षात ठेवा. त्यांनी 3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. पहिली आहे कंपनी ए. त्याच्यात दर्शनी किंमत 2 रुपये, अधिमूल्य 18 रुपये असलेले 200 शेअर्स त्यांनी घेतलेले आहेत. मग सर्वप्रथम आपण कंपनी एचं काढूया. कंपनी ए या ठिकाणी दर्शनी किंमत आहे 2 रुपये, अधिमूल्य 18 रुपये. या ठिकाणी मग आपल्याला बाजारभाव काढावा लागेल. बाजारभाव काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, म्हणजे आजच्या दिवसाचा जो भाव असेल तो आपल्याला मिळेल. दर्शनी किंमत आहे 2 अधिक अधिमूल्य आहे 18 बरोबर बाजारभाव आहे 20 रुपये. ओके. आता बाजारभाव 20 रुपये काढल्यानंतर आपण त्यांची एकूण गुंतवणूक जी आहे ती काढूया. गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या आपल्याला माहिती आहे. मग बाजारभाव आहे 20 रुपये आणि शेअर्स किती घेतलेत त्यांनी? 200 शेअर्स घेतलेले आहेत. 2 दुणे 4, 1 2 3 0. तर त्यांची गुंतवणूक झालेली आहे 4000 रुपये. आता कंपनी बी. कंपनी बी मध्ये त्यांनी डायरेक्ट दिलेले आहे बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स. म्हणून गुंतवणूक डायरेक्ट काढू शकतो आपण. बरोबर 500 गुणिले 45. 5 हे 2 शून्य अगोदर ठेवले की 5 5 25, आजच्याला 2, 5 20 आणि 2 22, 22,500 रुपये. आणि कंपनी सी. कंपनी सी मध्ये 10,540 रुपये बाजारभाव आहे, एकच शेअर आहे. म्हणून त्यांची जी गुंतवणूक असणार आहे ती एक शेअरची जेवढी आहे तेवढीच असेल, पण तरी सुद्धा आपल्याला ती लिहून घ्यावी लागेल. 10,540 गुणिले 1 बरोबर 10,540. आता या ठिकाणी आपण काढूया एकूण गुंतवणूक. एकूण गुंतवणूक. एकूण गुंतवणूक मध्ये तिन्ही ज्या गुंतवणुकी आहेत त्यांची बेरीज करायची. कंपनी ए मध्ये त्यांनी केलेले आहे 4000 रुपये. 4000 अधिक कंपनी बी मधली गुंतवणूक आहे 22,500 अधिक सी मध्ये आहे 10,540. एकूण किती होत आहेत मग बघा. 0 0, 4 4 4, 5 आणि 5 10, हातच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 4 7 आणि 2 आणि 1 3. 37,040 रुपये त्यांची एकूण गुंतवणूक या तिघही कंपन्यांमध्ये होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं तिसरं उदाहरण. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. तर या ठिकाणी आपण हे 3 गणितं पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे 3 गणितं पाहणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, गणितं समजले असतील अशी मी आशा करतो. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.